मध्ये आणि ते उमेदवार आहेत संभाव्य, तर काय आपल्याला आव्हान वाटतं? मला या मतदारसंघात कुणाचंही आव्हान नाही. मी मगाशीच सांगितलं की मी टीम मोदीजींचा सदस्य आहे. ही निवडणूक कुणाला पाडण्यासाठी, कुणाचा पराभव करण्यासाठी, कुणाची जिरवण्यासाठी नसू, देशाला 5व्या महासत्तेपासून 3ऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याची आहे. ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे, हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. ही लोकसभेची निवडणूक आहे. ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते, अशासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष लढतो आहे, ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधीसुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि 272 लोकसभा सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता. पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला 272 सदस्यसुद्धा मिळालेले नाही आहेत. 150पेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील 10 वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेतेसुद्धा होऊ शकले नाही संख्याबळाच्या अभावामुळं. यावेळेससुद्धा या देशाला विरोधी पक्ष नेता मिळणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासमोर ना त्यांच्या देशातल्या पक्षाचं आव्हान आहे, ना मला लोकसभेमध्ये उभं राहणाऱ्या कुणाचं आव्हान आहे. मोहिते पाटलांच्या प्रवेशाकडे कसं बघताय? देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मोहिते पाटलांच्या प्रवेशाकडे कसं बघताय? माझ्या शुभेच्छा त्यांना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली. युतीचा महायुतीचा धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू अकलूजमध्ये आले होते आणि त्यांना तुतारी वाजवणार असं खुलेआम सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने याकडे बघतात. महायुती फक्त भाजपनंच पाळायची का? राष्ट्रवादीनं याकडे अशा पद्धतीचं काय सुरू? आता माझ्या पुढं फार मोठे मोठे विषय आहेत. अशा छोट्या छोट्या विषयावर मला खरंच प्रश्न विचारणे अशी माझी पत्रकारांना विनंती. कुणाला काय वाजवायचं त्यांनी वाजवावं. दुसरी गोष्ट, उत्तमराव जानकर तुमच्या जवळचे मित्र होते, त्यांनी आता वेगळी भूमिका घ्यायची नाही घेतली नाही. चर्चा चालू आहे आणि जर तरच्या भूमिकेला उत्तर देणं योग्य नसते. राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हा ठरवलेलं असतं. तेव्हा ज्या त्यावेळेस बघू. मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत. ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्या बरोबर आता माझं सहकार्य करताना दिसतं. येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आता हा 3रा मेळावा मी घेतलेला आहे. त्यामुळे याच्यावरून लक्षात ठेवा, माझा 1 मेळावा होत होता 2019ला. आता ठिकाणी 3 मेळावे माझे झालेले आहेत. त्यामुळे मित्रपक्षांची ताकद वाढलेली आहे. रघुनाथ निंबाळकर आले होते. त्यांनी म्हटले की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बीजेपीचं काम केलं असतं, आम्ही गुंडांचं काम करणार नाही. काही त्यांनी मोठ्या नेत्यांची नावं घेतली आणि सांगितलं. आता या विषयावर मी काय बोलू इच्छित नाही. माळशिरस तालुक्याने गेल्या वर्षी 1,13,000 लीड दिलं तुम्हाला. यंदा किती लीड मिळणार स्थानिक उमेदवार असणार? मला सर्व ठिकाणावरून लीड वाढलेलं दिसेल आणि यावेळेस मागच्या लीडपेक्षाही दुप्पट तिप्पट लीड सर्व मतदारसंघातून मिळालेलं दिसेल. उद्या शरद पवार, शिवकुमार शिंदे उद्या आहे, धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रवेश आहे. काय या सगळ्याचा परिणाम होईल का? पवार साहेबांची जी पहिली ताकद होती ती आता राहिली आहे का? त्याचा काही मी मगाशीच सांगितलं की ज्यांचे कधी 70 आमदार होते ते आता 10 आमदारावर आलेले आहेत. जे कधी देशावर राज्य करणारा पक्ष होता तो 400वरून आता 40वर आलेला आहे. ज्यांचे ऑलरेडी ह्या सगळ्या डुबणारी जहाजं आहेत, यांच्याविषयी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं माझं मत आहे. म्हणजे विरोधकाचं आव्हान वाटत नाही? बिलकुल आव्हान वाटत नाही. या ठिकाणी कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार आणि कुठलाही स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला वाटत नाही. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये सांगितलं जातंय, त्यांना प्रचारात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात? नाही, हा माझ्या लेवलचा विषय नाही आहे. अद्याप तुमच्या बरं एवढे तुम्ही आता फिरता, एवढे दौरे फिरता, मतदारसंघातले तेवढे फिरता आणि आपल्याला आता उमेदवार झाले ते तुमच्या बरोबर नाही. कोण? रणजितसिंह निंबाळकर, मोहिते पाटील. बघा ऐका ना, याच्यामध्ये कुणाला माझ्याबरोबर घ्यायचं, कुणाही युती धर्म पाळायचा, कुणी माहितीचा धर्म आणि कुणी पक्षाचा धर्म पाळायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. खासदार साहेब, राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवाराचं आव्हान वाटत नाही, विरोधकांचं आव्हान वाटत नाही. मात्र कल्याणराव काळे यांनी
विठ्ठल परिवाराचा मेळावा घेतला होता. त्यात त्यांनी स्वतः म्हटलं होतं की उमेदवारांनी हवेत राहून चालणार नाही, परिस्थिती अवघड आहे. म्हणजे कुठं तर दोन गोष्टी अशा दिसते परस्पर विरोधी आहे. नाही, उमेदवारांनी त्यांचं म्हणणं बरोबर आहे. उमेदवारांनी फिरलं पाहिजे, लोकांच्यात मिक्स झालं पाहिजे, ते मी करतो. माढ्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले अभयसिंह जगताप नाराज आहेत, अपक्ष उमेदवारी अर्ज भरतायत. काय त्यांनाही माझ्या शुभेच्छा. परत सगळे तुम्हाला शुभेच्छा.